महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात भाजपकडून महाविकास आघाडीला चांगलेच धक्के दिले जातात। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनाच गळाला लावले। वाघेरे यांनी 2 दिवसांपूर्वी शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आज त्यांचा भाजपत प्रवेश होणार आहे। पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 4 विमानं रद्द करण्यात आली। विमानांच्या उड्डाणाला धुक्याचा फटका बसतोय। यावेळी 2 विमानं दाट धुक्यामुळे रद्द झाली। ऐनवेळी विमान रद्द झाल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। पुण्याहून मुंबईला अवघ्या 90 मिनिटांमध्ये आता पोहोचणं शक्य होणार आहे। पुणे मुंबईमध्ये नवीन द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या अहवालाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर, ओझर, चांदवड नगरपालिकांच्या 6 जागांसाठी मतदान पार पडलंय। मतदानासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उद्या जिल्ह्यातल्या 11 नगरपरिषदांचे निकाल जाहीर होणार आहेत। अहमदनगर मनमाड महामार्गावर प्रवासी रिक्षा टँकरचा अपघात झाला। अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय। 6 जण जखमी झालेले आहेत। अहमदनगर मनमाड महामार्गावर प्रवासी रिक्षा आणि टँकरच्या अपघाताची घटना घडली। जाऊया पुढच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। तापमान 5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय आणि नाशिकमध्ये 7 अंश तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या 8 दिवसात किमान तापमानाचा पारा हा 4 अंशांपेक्षा जास्त घसरलाय। आणि नाशिकनंतर आता बातम्या छत्रपती संभाजीनगरमधून। निवडणूक काळात बँक अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना संभाजीनगरच्या आयुक्तांनी दिलेल्या आहेत। बँकांनी उमेदवारांचे स्वतंत्र खातं उघडावं, निवडणूक काळामध्ये होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची माहिती देण्याची सूचना केलेल्या आहेत। आदिवासी महिला सुरक्षित मातृत्वापासून वंचित असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दाखल करून घेतली आहे आणि त्यानुसार शासन, आरोग्य, वैद्यकीय आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह नंदुरबार आणि नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर विहिरी बाहेर काढण्यात आलं। परिसरातले शेतकरी शेतपंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचं आढळलेलं। यावेळी शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला याबाबतची माहिती दिली।